मित्रांनो नमस्कार. आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती. आज आपण स्मरण करतो एक महान समाजसुधारकांचं, महात्मा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांनी शोषितांसाठी आयुष्य झोकून दिलं आणि समानतेसाठी आयुष्यभर लढा दिला. महात्मा फुले फक्त समाजसुधारक होते का? नाही, ते एक कंत्राटदार होते. त्यांनी कंत्राटदार असताना असंख्य कामे केली, ज्यात कात्रजचा बोगदा, खडकवासल्याचं धरण इत्यादी कामे आहेत. त्याचप्रमाणे पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग या फर्मची त्यांनी 2 मित्रांसोबत स्थापना देखील केली होती. एक काळ असा होता की मोठमोठ्या उद्योजकांपेक्षाही पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग या कंपनीची टर्नओव्हर खूप जास्त होता. यातून आपण काय शिकलो? तर आपला व्यवसाय हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे. आपण जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असू, जर आर्थिक बाजू आपली भक्कम असेल, तर समाज सुधारणेचं किंवा समाजसेवेचं काम आपण खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि हेच आजच्या तरुणांनी फॉलो केलं पाहिजे. हाच आजच्या दिवशी महात्मा फुलेंकडनं आपण संदेश सर्वांनी घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या इन्स्टा फॅमिलीला मी आज एक प्रश्न विचारणार आहे की महात्मा फुले यांचं शिक्षण किती झालं होतं, आणि या प्रश्नाचं जे कोणी उत्तर देतील त्यांना हे पुस्तक आज या ठिकाणी मालेगाव महात्मा फुले यांच्या स्मारक मोसंपूल या ठिकाणी जे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देतील त्यांना हे पुस्तक आपण देणार आहोत. तर हे पुस्तक आम्ही तुम्हाला देणार आहे. तर प्रश्न एकदम सोपा आहे, महात्मा फुलेंचं शिक्षण किती झालं होतं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. महात्मा फुलेंचं घर कुठे आहे? भिडेवाडा. क्या बोला तूने? पुण्याला. नाही, चुकीचं उत्तर. महात्मा फुलेंनी शाळा कुठे सुरू केली होती, पहिली शाळा? सॉरी, भिडेवाडे. अच्छा, हे उत्तर बरोबर आहे. माझं नाव आकाश भाऊ मस्ते. अच्छा, आपण एक प्रश्न विचारतोय आज महात्मा फुले जयंती निमित्त, आणि जे त्या प्रश्नाचं उत्तर देतील त्यांना हे आम्ही पुस्तक देणार आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावरचं पुस्तक आहे. तर एक प्रश्न एकदम सोपा आहे, महात्मा फुलेंचं शिक्षण किती झालं होतं? नाही सांगता येत. अच्छा, महात्मा फुलेंनी पहिली शाळा कुठे सुरू केली होती? महात्मा फुलेंनी पहिली शाळा इथं पुण्याला उघडली होती महिलांसाठी. अच्छा, कुठे? काही स्थळाचं नाव सांगतो? स्थळाचं नाव पिढ्याला. कोणता वाडा? भिडेवाडा. भिडेवाडा येथे केली. ठीक आहे, आपण तुम्हाला हे पुस्तक या ठिकाणी देतोय. थँक्यू. जय ज्योती, जय क्रांती.